ठाकरेंमुळे फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. राजकीय अपरिहार्यता म्हणून वंदे मातरम म्हणायला लागलेत असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. तुम्ही आम्हाला का शिकवत्या मराठी माणसाच्या गोष्टी? ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाही तर तुम्हाला राज्याचा तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. आम्ही ते होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. उद्धवजी ठाकरे होते म्हणूनच देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. उद्धवजी ठाकरे यांनी देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला म्हणूनच देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. उद्धवजी ठाकरे हे हिंदुत्ववादाशी फारकत घेऊन मुस्लिम मतासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले म्हणूनच देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजींना धोका दिला. उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिली. महाराष्ट्रातल्या जनतेनं देवेंद्रजींना आशीर्वाद दिले म्हणून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. वंदे मातरम तर आम्ही म्हणतोच. वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. आता राजकीय अपरिहार्यता म्हणून तुम्हाला वंदे मातरमची आठवण झाली. फडणवीसांच्या पूर्वजांपैकी म्हणजे त्यांच्या वैचारिक पूर्वजांपैकी कोणी गेलंय का फासावर वंदे मातरम म्हणत? सांगावं ना. ज्यांचे लोक देशाचा तिरंगा फडकवायला तयार नाहीत. श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये होते, तुमचे बापजादे. तुम्ही आम्हाला काय शिकवताय वंदे मातरम? देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकवू नका तुम्ही. संजय राऊत कुठल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होते? संजय राऊत आपण कुठल्या लढ्यामध्ये जेलमध्ये गेला होतात? मराठी माणसाला लुटलं यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला होता. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी किंवा मुंबईतल्या मराठी माणसाच्या लढ्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला नव्हतात. आणि देवेंद्रजी यासाठी म्हणाले की तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते वंदे मातरम म्हणत नाहीत. त्यांना वंदे मातरम म्हणायची लाज वाटते, कारण त्यांना माहित आहे वंदे मातरम म्हटलं तर आपल्याला काही धर्मीयांची हिरवी मतं मिळणार नाहीत. त्यामुळे माझं संजय राऊतांना देखील आव्हान आहे, तुम्ही जाहीर व्यासपीठावरून संपूर्ण वंदे मातरम म्हणून दाखवा. तुमच्यामध्ये हिंमत आहे ना वंदे मातरम म्हणण्याची, तर तुम्ही संपूर्ण वंदे मातरम संजय राऊतांनी जाहीर व्यासपीठावर म्हणून दाखवावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.